नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कालच बघा शेतकरी कर्जमाफीबद्दल ना एक जी आर आलेला आहे बघा. त्यामध्ये थोड्याशा काही अटी वगैरे होत्या. त्या अटींबद्दल आपण माहिती बघणार आहे आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण जी आर पण बघणार आहे बघा. तर हे बघा, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे 2026 ची, ही जी आहे थकीत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि नियमित जे आहे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे 50,000 पर्यंत जे प्रोत्साहनपद आहे ना ते देणार आहे बघा गव्हर्नमेंटकडनं. तर याच्यामध्ये ही जी योजना आहे का आणली गेली होती की नैसर्गिक दरवर्षी पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस या गोष्टीमुळं आणि किंवा बाजारभाव कमी, शासनाच्या ज्या भूमिका आहेत थकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली गेलेली आहे बघा. तर कर्जमाफी जी पात्रता आहे ती जी थकीत शेतकरी बघा, कमाल कर्जमाफी 2 लाखापर्यंत मुद्दल प्लस व्याज. तर याच्यामध्ये कसं ना की म्हणजे ऍटलिस्ट तुमचं जर व्याज जर समोर जात असेल, समजा तुम्ही 2 लाखाच्या मध्ये जर असेल तुमच्यावाली मुद्दल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त व्याज भरायचं आहे आणि जी मुद्दल आहे ना त्या मुद्दलीवरती तुम्हाला कर्जमाफी होणार आहे बघा. तर याची जी कालावधी आहे तो 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान ज्या पण शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांमध्ये ते सगळे शेतकरी याच्यामध्ये आहेत बघा. आणि याच्यासाठी आणखी एक कंडिशन अशी आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असायला पाहिजे आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नसावी. म्हणजे समजा तुम्ही 2024 ला जर कर्ज घेतलेला असेल तर 2025 सप्टेंबर जो आहे ना महिना, त्या महिन्यापर्यंत ते कर्ज जे आहे ते परतफेड केलेलं नसावं, म्हणजे थकीत असावं. आणि 2026चा जो मार्च म्हणजे आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जो मार्च महिना होता त्याच्यामध्ये त्याची परतफेड झालेली नसावी. तुम्ही जर परतफेड केलेली असेल त्याच्या आधी 31 मार्चच्या आधी, तर तुम्ही त्याच्यामध्ये बसत नाही. 31 मार्च नंतर कदाचित तुम्ही जर परतफेड केली जर असेल ना तर तुम्ही बसू शकता. आणि याच्यामध्ये जमिनीची क्षेत्रफळाची कुठल्याही प्रकारची अट लावलेली नाहीये आणि रिस्ट्रक्चर कर्जधारकांना याचा लाभ भेटणार आहे बघा. त्यानंतर आधी कर्जमाफी घेतलेली म्हणजे 2019 ला आहे ना ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आली होती बघा. त्यावेळेस ज्या शेतकऱ्या म्हणजे त्या कर्जमाफीमध्ये बसले होते त्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ना याच्यात म्हणजे या योजनेमध्ये किमान किमान जी आहे 50,000 पर्यंत त्यांना माफी बघा. 50,000 पर्यंत माफी म्हणजे त्यांचं ते 2-2.5 लाख जर कर्ज असेल तर त्यांना वरचे 1-1.5 लाख रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर त्यांना 50,000 भेटेल. म्हणजे 50,000वरती जी रक्कम जी पण समजा 1,000, 2,000 किंवा 1 लाख जरी असेल तर ती सगळी रक्कम तुम्हाला भरावी लागेल. ती पण त्याची पण डेट आहे 31 मार्च 2027 पर्यंत. तर तोपर्यंत तुम्हाला 50,000वरची रक्कम भरावी लागेल, जे 2019च्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. जर एकूण कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल, म्हणजे आता समजा रेग्युलर मध्ये ज्यांनी 2019 म्हणजे हे ज्योतिराव फुलेचे योजनेचं फायदा घेतलेला नव्हता त्यावेळेस ते बसले नव्हते. पण 2019 ते 2025 मध्ये त्यांच्याकडे कर्ज आहे, पण ते कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2 लाखापेक्षा जास्त जी पण रक्कम असेल, समजा एखाद्या शेतकरी आहे, त्याच्याकडे 2.5 लाखाचं कर्ज आहे, तर त्याला काय करायचं, त्याचं कर्ज प्लस त्याचं जे व्याज असेल ते व्याज त्याला भरून टाकायचं आहे कधीपर्यंत, 31 मार्च 2027 पर्यंत. हे जे आहे हे भरून टाकायचं आणि भरून टाकल्यानंतर ना जी पण 2 लाख रुपये आहे ना ती रक्कम डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 प्रोत्साहनपद अनुदान दिलं जाईल. त्याची जी पात्रता आहे 2022, 23, 24, 25 यापैकी कोणत्याही वर्षात 2 वर्षात ती कर्ज वेळेत घेऊन परतफेड जर केलेली असेल तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपद जे आहे लाभ देण्यात येईल. कर्ज 2,000 पेक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष फेडलेली रक्कम ही किमान 5,000 परत मिळेल. म्हणजे कमीत कमी 5,000 पर्यंत, म्हणजे 5,000 ते 50,000 जी पण रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला भेटून जाईल. आता त्यानंतर महत्वाच्या अटी आणि अपात्र व्यक्ती कोण कोण आहे बघा. आता त्याच्यासाठी पहिली अट काय आहे ना की फार्मर आयडी जे आहे ना, फार्मर आयडी त्यांनी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे असायला पाहिजे. नसेल तर तात्काळ तुम्ही काढून घ्या, कारण ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया चालू होईल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल पण सुरू होणार आहे. सीएससी सरकार सेवा केंद्रातून केवायसी पण करू शकता. पात्र लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये ती रक्कम जी आहे ती जमा होईल. आता याच्यामध्ये अपात्र व्यक्ती कोण आहे की मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक हे तर सोडून द्यायचं काय आपलं हे नाहीये. पण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार मिनिमम जो आहे ना तो 25,000 पेक्षा कमी पाहिजे. 25,000 पेक्षा जर जास्त असेल तर ते शेतकरी याच्यामध्ये पात्र नाही आहेत. किंवा आयटीआर भरत असेल तो शेतकरी तर तेही म्हणजे पात्र नाही आहेत. आणि एखादा व्यक्ती जर निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त घेत असेल तर ते पण पात्र नाहीत. सहकारी संस्था, साखर कारखाने, बँकेचे पदाधिकारी जर शेतकरी एखादा असेल तर त्यांचे पण म्हणजे ते पण याच्यामधून वगळले गेलेले आहेत बघा. आता योजनेचा पूर्ण सारांश बघूया. थकीत कर्ज माफी जी आहे ती 2 लाखापर्यंतच असणार आहे. मुद्दल प्लस व्याज 2 लाखापर्यंत होऊन जाईल. प्रोत्साहन म्हणजे मुद्दल प्लस व्याज म्हणजे याच्यामध्ये काय आहे ना की तुमचं समजा 1,80,000 कर्ज असेल आणि 20,000 व्याज असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. प्रोत्साहन अनुदान काय 50,000 नियमित शेतकरी जे फेडतात कर्ज त्यांच्यासाठी. कर्ज कालावधी जो आहे 2019 ते 2025 मध्ये ज्यांनी पण कर्ज घेतलं त्या शेतकरी यामध्ये येतात. अनिवार्य काय आहे की म्हणजे फार्मर आयडी त्या शेतकऱ्याकडे पाहिजेच. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही म्हणजे फार्मर आयडी काढून घ्या. अतिरिक्त रक्कम मुदत जी आहे ती
31 मार्च 2027 पर्यंत 2 लाखावरच्या पुढची रक्कम जी आहे ती भरायची आहे. आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने आणि सीएससी सरकार सेवा केंद्रावरती पण आहे बघा. तर बघा जे आपण शेतकरी याच्यामध्ये बसतायत त्यांनी लवकरात लवकर जे पण फार्मर आयडी असेल किंवा 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भरून तुम्ही त्यामध्ये स्वतःला पात्र करून घेऊ शकता. चल तर जर आपण आता जे आहे आपला जी आर बघूत, एक्झॅक्टली जी आर मध्ये पण काय म्हटलेलं. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2026 ह्याचा जी आर आलेला आहे बघा, दिनांक 2 जून 2026 ला. ठीक आहे, 2 तारखेला हा जी आर आला होता. तर ह्या जी आर मध्ये ना म्हणजे याची थोडी प्रस्तावना आहे. आपण डायरेक्टली ना डिटेल्स चेक करू की त्यांनी जे आहे शासनाचा निर्णय काय आहे शासनाचा, ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघणार आहे. जे मी व्हिडिओमध्ये आतापर्यंत तुम्हाला एक्सप्लेन केलंय तेच इथं जी आर मध्ये दिलेलं आहे बघा. तर शासनाचा उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर 2/6/2000 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन परत लाभ देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्याचे तपशील जे आहे ते खाली प्रमाणे आहेत. तर ही योजना काय आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. आणि मी याच्यामध्ये कर्जमुक्ती जी आहे ती ज्या शेतकऱ्यांकडील 1/4/2019 एकोणीस म्हणजे एप्रिल महिन्यापासून बरं का, एप्रिल महिना आणि 2019 ते 31/3/2025 पर्यंत ज्यांनी पण कर्ज घेतलेलं आहे आणि ज्यांचं ते जे कर्ज आहे ते 30/9/2025 पर्यंत थकीत आहे. ठीक आहे, म्हणजे 2019 नंतर ना मार्च 2025 पर्यंत ज्यांनी पण कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांचं कर्ज जे आहे ते 30/9/2025 पर्यंत थकीत आहे. म्हणजे बघा आता हे हा जो डेट आहे ना, हे डेट ते देत असतात, हे सोडून द्या. पण तुम्ही लक्षात ठेवा, इथून या म्हणजे एप्रिल महिना 2019 पासून तर 30/9/2025 पर्यंत जर तुमच्याकडे कर्ज तुम्ही घेतलेलं असेल आणि ते थकीत असेल, तर आणि त्यांची परतफेड केलेली नसेल, तर जे आहे 2 लाखापर्यंत जी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा हे आहे बघा. फक्त ही 2 डेट लक्षात ठेवा तुम्ही. इथून पुढे कर्ज घेतलेलं असावं आणि इथपर्यंत ते थकीत असावं. ठीक आहे. ही डेट तुम्ही सोडून देऊ शकता. कारण बघा तुम्ही जर समजा 31/9/2025 पर्यंत म्हणजे तुम्ही 2025 ला नोव्हेंबरमध्ये जर कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही पात्र नाही आहेत. ठीक आहे. तर ह्या दोन्ही डेट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. यावरून तुम्हाला कळून जाईल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये जे पण बसतायत त्यांचं 2 लाखापर्यंत जे आहे कर्ज, थकीत कर्ज त्याच्यासाठी डायरेक्ट त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामधले मग 1-2च पॉइंट आपण प्रॉपर बघूयात. आणि जे 50,000 आहेत, जे रेग्युलर कर्ज फेडतात त्यांच्यासाठी ₹50,000 प्रोत्साहनपद जे आहे ते लाभ भेटणार आहे. आता एक वेळ समझोता जे आहे ना, ओ काय म्हणतंय की काय म्हणतंय की सदर योजनेमध्ये 1/4/2019 म्हणजे याच्यामध्ये पण सेमच आहे. 2019 पर्यंत 2019 ते जे थकीत आहे 30/9/2025 पर्यंत. ज्या ज्या पण शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, पण त्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्या शेतकऱ्यांना काय करायचंय, की जे पण तुमचं 2 लाखाच्या वरती रक्कम आहे, समजा ते एखाद्याने 2.5 लाख घेतलेलं आहे कर्ज आणि ते त्यांना एक वेळ समझोतामध्ये काय करायचंय, की 2 लाखाच्या पुढची जी पण रक्कम असेल ती त्यांना बँकेमध्ये भरायची आहे. ठीक आहे. मग ते जे आहेत ते योजनेसाठी पात्र आहेत. त्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते कर्ज माफ होईल. पण यामध्ये लक्षात ठेवायचंय त्यांनी डेट दिलेली आहे बघा, मार्च 2027 पर्यंत जी आहे ती मुदत आहे. तोपर्यंतच तुम्हाला जे आहे ना हे म्हणजे 2 लाखावरील जी रक्कम आहे ती तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत जमा करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही गेलात तर प्रॉब्लेम काय आहे ना, की तुम्ही तुमची जी रक्कम आहे ती ऍक्सेप्ट करणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे महात्मा फुले योजनेमध्ये 2019 ला घेतला होता त्यांनाही 50,000 पर्यंत म्हणजे 50,000 पर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली असेल. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ह्यात ही जी आर मी आहे ना, जी आर पिन करून ठेवतो कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जी आर डाउनलोड करून किंवा मग डायरेक्टली लिंक देतो, तुम्ही डाउनलोड करून पूर्ण जी आर वाचू शकता. पण हे महत्त्वाच्या 2-4 गोष्टी होत्या या कव्हर केलेल्या आहेत आपण आणि व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.